भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यामधलं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे। खरातला भेटलेल्या नेत्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली। शिंदेचे नेते दीपक केसरकर यांच्यावरती आज पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधलाय। अशोक खरातला जवळपास 39 राजकीय नेते भेटले आहेत, मग माझंच नाव का घेतायत असा सवाल दीपक केसरकर यांनी केला होता। यावरती पलटवार करत सुषमा अंधारेंनी केसरकरांना त्या 39 राजकीय नेत्यांची नावं थेट जाहीर करण्यासाठी आव्हान दिलेलं आहे। तर अशोक खरातच्या सोबत संबंध असल्याचं केसरकरांनी मान्य केल्याचं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय। ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो, सीएम साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही। अशी जर कल्पना असतील तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो का त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले। आणि एवढी लोक भेटून गेली, जाऊ दे 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। हे जे कोणी 39 नावं आहेत ना, ते 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत। जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत। जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत। आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता। या नामकरण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो, हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं, शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय? कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा आहे? या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात? याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल। तीनच माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? इथे परत मी सर्कल केलंय नामकरणाला, बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकरण। या नामकरणाचं केसरकरशी काय संबंध आहे? ये रिश्ता क्या कहलाता है? हमें बताओ, आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे, अतिशय पर्सनल मीटिंग आहे। या पर्सनल मीटिंग मध्ये फक्त 4च लोक दिसतात। नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे दररोज समोर येत आहेत। पूजा विधीच्या नावाने महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या अशोक खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम आता वाढलाय। खरातच्या पोलीस कोठडीमध्ये 1 एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे। तपास अजून पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। महिलांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा तपास करायचा आहे असाही युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तपासाच्या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे राजकीय कनेक्शन। खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर केला जातोय। त्याने काही राजकीय व्यक्तींची नावं डमी स्वरूपामध्ये सेव्ह केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे। खरातच्या कोठडीमध्ये वाढ होताच आज पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी सुरू झाली आहे आणि सलग 11व्या दिवशी ही चौकशी होतीये। एसआयटी खरातच्या संपत्तीची माहिती जाणून घेते आहे। मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये, आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। नराधम अशोक खरात महिलांना कसा आपल्या जाळ्यात ओढायचा याची माहिती पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे।
दरम्यान आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नाही असा दावा भोंदू अशोक खरात करतोय. भोंदू खरातनं माइंड रिडिंगच्या नावाखाली ही फसवणूक केली आहे. खरात हा माइंड रिडिंगमध्ये पटाईत होता असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. गोड बोलून खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांचा लैंगिक छळ करायचा. त्यामुळे हा खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा जाणून घेऊया. महिलांशी गोड बोलून स्तुती करून खरात हा महिलांना जाळ्यात ओढायचा. माइंड रिडिंगच्या नावाखाली तो महिलांची फसवणूक करत राहिला. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी भावनिक साधही घातली जायची. तू दिसायला सुंदर आहेस, पती तुला समजूनच घेत नाहीये अशी वाक्य तो वापरायचा. तुझी क्षमता कुणीही ओळखत नाही अशा पद्धतीचं काहीतरी बोलून खरात हा महिलांना भुरळ घालायचा. बातमी आहे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली. भोंदूबाबा अशोक खरातच्या सोबतची ओळख ही रुपाली चाकणकरांना चांगलीच भोवली आहे. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि नंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागलाय. पण हे प्रकरण इतकावरच संपलेलं नाहीये. चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचा देखील ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. खराच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे देखील वळवलाय. खरातच्या शिवनिका संस्थेचे सगळे व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी माजी सदस्यांची आता चौकशी होणार आहे. तर याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण बघूया. रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं. त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार. पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे काही भूकंप पडला असं नाहीये. याच अशोक खरातच्या प्रकरणावरून राज्यामधलं राजकारण देखील चांगलंच तापलंय आणि खरातच्या राजकीय कनेक्शनवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवरती निशाणा साधलाय. खरात हा सरकारचा माणूस आहे. जे लोक खरातला भेटले त्या सगळ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केली आहे. खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर दिलं पाहिजे असंही राऊत म्हणतायत. त्यांच्या या टीकेला मंत्री उदय सामंतांनी उत्तर दिलंय. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवतात. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला. त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे. त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात. हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय. तीच भूमिका आज त्यांची आहे. अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे. त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये. भोंदू अशोक खरातच्या सोबतचे फोटो दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेने माजी मंत्री दीपक केसरकर यांना लक्ष्य केलं होतं. यावरती शिंदेंच्या सोबत मी खरातच्या मंदिरामध्ये गेलो होतो असं स्पष्टीकरण देखील केसरकरांनी दिलंय. आणि याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावरती निशाणा साधला. कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं.
शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे, तीसुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.